श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज सकाळचा व्हिडिओ आला नाही त्यामुळे व्हॉट्सअपला खूप सारे कमेंट आले की ताई नवीन व्हिडिओ का नाही टाकला, काल सुद्धा आधीचाच टाकला, आज पण नाही। तर काही नाही, थोडंसं काम होतं मला त्यामुळे माझ्याकडून लेट झालं, त्याबद्दल माफी असावी। चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता जवळच येत आहे होळी, 2 मार्च रोजी येत आहे होळी। मात्र होळी दिवशीचे उपाय मी तुम्हाला आत्ता सांगणार नाहीये। तर होळीच्या आधी जो आठवडा असतो ज्याला होली अष्टक असं म्हटलं जातं, हा अतिशय महत्त्वाचा आहे। 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 23 फेब्रुवारी ते 1 मार्च हा आठवडा होळी अष्टक म्हणून ओळखला जातो। आता बऱ्याच नवीन लोकांना माहित नसेल होळी अष्टक म्हणजे काय किंवा त्या दिवसांमध्ये काय करावे काय नाही। तर आज मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी माहिती द्यायला आलेली आहे, ती म्हणजे होळिका अष्टकची। होळी अष्टकची, थोडक्यात होळी अष्टक म्हणतो आपण त्याला, साध्या भाषेत होलिका अष्टक म्हणतात किंवा होळी अष्टक म्हणतात। तर या होळी अष्टकच्या 8 दिवसांमध्ये आपल्याला काय घडतं या 8 दिवसात मी ते सांगते। होळीला सुद्धा तंत्र मंत्र हे खूप जास्त चालतात आणि होळीच्या आधीचे जे हे 8 दिवस असतात, महत्त्वाचे 8 दिवस 23 फेब्रुवारी ते 1 मार्च, या दिवशी सुद्धा या 8 दिवसात होली अष्टक ज्याला म्हणतात, अतिशय जी लोक काळी विद्या, काळी साधना या चुकीच्या गोष्टी जी लोक करतात त्या लोकांसाठी हे 8 दिवस आणि होळी ही खूप जास्त खरं तर महत्त्वाचे हा शब्द चुकीचा आहे, पण त्यांच्यासाठी हे 8 दिवस खूप महत्त्वाचे असतात। आणि आपल्यासारखे जे स्वामी भक्त आहोत आपण, किंवा आपण कधीच कुणाचं वाईट चिंतत नाही, तोंडातून आपण आपल्याला कुणी डिवचल्याशिवाय साधं वाईटही बोलत नाही, अशा आपल्यासारख्या साध्या सामान्य लोकांसाठी हे फार घातक ठरू शकतं। म्हणजे जे होळी अष्टक मी तुम्हाला सांगतेय 23 तारखेपासून 1 तारखेपर्यंत, तर जर तुम्हाला असं जाणवत असेल की तुमच्यावर कोणी काही करतंय किंवा तुमची लक्ष्मी बांधलेली आहे, तुम्हाला काहीतरी सतत त्रास आहे, तुम्हाला डाऊट आहे की तुमच्या घरातली किंवा बाहेरची कोणीतरी व्यक्ती तुमच्यावर काहीतरी करते, तर या 8 दिवसात तुम्हाला हे उपाय दररोज सांगते ते करायचे आहेत। आता सगळ्यात आधी विचारले जाणारे प्रश्न, ताई पिरियड आहे काय करू? घरातल्या जेंट्सला करायला सांगा, कुणी करत नसेल तर नाही करू शकत तुम्ही, पण ज्यांचे पिरियड नाहीये, ज्यांना सुतक नाहीये, त्यांनी हे सगळे उपाय दररोज करायचे आहेत। आजपासून होळीच्या दिवसापर्यंत तुम्हाला हे उपाय, आज नाही सॉरी 23 तारखेपासून होळीच्या दिवसापर्यंत आपल्याला हे उपाय करायचे आहेत। तर कोणते आहेत ते? तर 23 तारखेला सकाळी आपल्याला सगळ्यांना नेहमीप्रमाणे उठून आपली सर्व कामे, देवपूजा सगळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये गंगाजल घ्यायचं आहे। गंगाजल हे इतकं पवित्र जल आहे की त्यामध्ये तुमच्या घरापर्यंत काय, तुमच्याबद्दल कुणी वाईट विचार करत असेल तरी पण तो त्याच्याकडे फिरेल, इतकी जास्त ताकद आहे। म्हणून आपल्याला या 8 दिवसामध्ये सगळ्यात आधी आपल्या घराभोवती एक रेखा, म्हणजे एक रक्षा लाईन ज्याला म्हणतो, रक्षा तुमची होण्यासाठी जी ओळ असते ती आपल्याला आखायची आहे। तर ती कशी? तर वाटीमध्ये गंगाजल घ्यायचं। गंगाजल कुठे मिळेल? सामान्य प्रश्न आहेत म्हणून उत्तर देते। जिथे हळदी कुंकू हे सगळं साहित्य मिळतं तिथंच आपल्याला गंगाजल, गोमूत्र हे साहित्य सुद्धा मिळतं। नुसतं गंगाजल घ्या किंवा गंगाजलात गोमूत्र थोडंसं घातलं तरीही खूप चांगले रिझल्ट आहेत। स्प्रे बॉटलमध्ये एका गंगाजल तुम्हाला भरायचं आहे। आता नाही येत आहे आमच्याकडे स्प्रे बॉटल, हरकत नाही, एका वाटीत घ्या आणि फूल घ्या, दोन्ही वस्तू घ्या। स्प्रे असेल तर फुलाची गरज नाही, स्प्रे नसेल तर वाटीमध्ये गंगाजल घेऊन फूल घ्या आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर सगळी स्वच्छता करा। अगदी फ्लॅट असेल तरी आपली छोटीशी जागा असेल ती, आणि घर असेल तर जी काही मोठी जागा असेल ती पूर्ण साफ करा। त्यानंतर आपल्याला उंबऱ्याच्या बाहेर, म्हणजे आता फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांसाठी सांगते, किंचित एवढ्याशा पाण्यामध्ये हळद घालून ती शिंपडून घ्यायची आणि जिथून तुमच्या घरात सगळे प्रवेश करतात उंबऱ्याच्या थोड्याशा बाहेर
तिथे तो स्प्रे पूर्ण एक लाईन असा शिंपडायचा, म्हणजे स्प्रे करायचा. आणि फुलानं जे कोणी करत असाल त्यांनी असं फुल वाटी घेऊन अशा पद्धतीने एक लाईन, म्हणजे खूप गंगाजल वापरायची गरज नाहीये, एक लाईन आपल्याला तिथं फक्त रोज आखायची, एकदाच सकाळी. तुम्ही म्हणाल तर इथे पुसलं जाईल, त्याच्यावर पाय पडेल, काहीही होऊ दे, एकदाच करायचं आहे आपल्याला हे सकाळी. त्यानंतर पाय पुसण्याखाली तुम्हाला खरं तर दररोजच ठेवतात, पण किमान नाही तुम्हाला नेहमी शक्य, या 8 दिवसासाठी मी सांगतेय तुम्हाला, 23 ते 2 एका काळ्या कपड्यामध्ये 100 ग्रॅम तुरटीची पावडर करायची मिक्सरमध्ये, आणि ते जे पुडी आहे म्हणजे पुरचुंडी आहे काळ्या कपड्याची, ती पाय पुसण्याच्या खाली ठेवायची. जे कोणी पाय देईल ते त्या पाय पुसण्यावर पाय देईल, निगेटिव्हिटी तिथंच संपून जाईल आणि मग ते घरामध्ये प्रवेश करेल. हे 2 घराच्या बाहेर सीमारेखा ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठीचे उपाय आहेत. आता पुढचे मी घरात करण्याचे तुम्हाला सांगत आहे. रोज काळभैरव अष्टक म्हणायचं, हनुमान चालीसा आणि काळभैरव अष्टक न चुकता. नाही ना तुम्हाला नेहमी शक्य, पण हे 8 दिवस ही सेवा करा. काळभैरव साधना ही अशी साधना आहे जी तंत्रमंत्राला मारून टाकते, पूर्णपणे मारून टाकते, केलेल्या माणसावरच ते उलटवते. म्हणून काळभैरवनाथांची सेवा ही खूप महत्वाची आहे. काळभैरव अष्टक म्हणता येत असेल तर नक्की म्हणा. म्हणता येतच नसेल तर युट्यूबला लावून द्या, हनुमान चालीसा एकदा आणि काळभैरव अष्टक एकदा, हे आपल्याला म्हणायचं आहे. तुमच्या घरी धूप किंवा लोबान धूप, शेणाच्या गौऱ्या, जे काही तुम्ही जाळत असाल ते संध्याकाळच्या वेळेत रोज जाळा. आणि हे जे म्हणायला सांगितलं ते पण संध्याकाळीच म्हणायचं आहे, 7च्या नंतर. आता ह्याच्यापेक्षाही महत्वाचं सांगते तुम्हाला मी, की काळभैरव अष्टक झालं त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं हनुमान चालीसा म्हणायची आहे. काळभैरवनाथांच्या मंदिरात तुम्ही जाऊ शकत असाल तर दररोज नारळ ठेवून या. एक दिवस आज ठेवा, रोज ठेवा, तुमच्या परिस्थितीनुसार. आता पुढचं सांगते ते नीट ऐका. या 23 तारखेपासून 2 तारखेपर्यंत स्त्रियांनी मोकळे केस सोडू नका. म्हणजे ह्याला मोकळे नाही म्हणत, पण पूर्ण मोकळे जे असतात ते केस चुकूनही सोडायचे नाहीत. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्हाला कुणी मिठाई किंवा पेढा देऊ केला, कुणाचं सांगते मी, आता तुमचा माझ्यावर विश्वास आहे, मी दिला तर नाही म्हणायचं नाही, पण अशी जी माणसं जी तुमच्याशी कधी बोलत पण नाहीत, पण तुमच्याशी आत्ता ते मैत्री करू बघतायत किंवा आत्ताच तुम्हाला धर की खा असं म्हणतायत, त्यांच्याकडचं खायचं नाही. पांढरी मिठाई असेल, दूध असेल, खायचं नाही. कुणी म्हटलं देवाला जाऊन आलोय, अंगारा लावून घ्यायचा नाही, हातात द्या म्हणायचं आणि फुंकून टाकायचा. ह्या 2-3 गोष्टी जर तुम्ही जपल्यात, केस पण मी तुम्हाला सांगितलं. आणि हा अजून एक महत्वाची गोष्ट, कंगव्यात आलेले केस किंवा गळलेले केस एका कागदाच्या पुडीत टाकून ते व्यवस्थित बांधूनच बाहेर टाका. खिडकीतनं बाहेर वगैरे टाकण्याच्या सवयी असतील तर सावध व्हा, कारण तंत्रमंत्र या विद्या सगळ्या चुकीच्या विद्या या केसांमधूनच होतात आणि करतात. त्याच पद्धतीने 23 तारखेपासून 2 तारखेपर्यंत तुमच्या परिचय नसलेले किंवा तुमच्याशी वैरत्व असलेल्या व्यक्तींनी जर तुम्हाला कपडे देऊ केले तर कपडे सुद्धा त्यांच्याकडून घ्यायचे नाहीत. कोणाचेच कपडे या 8 दिवसात दुसऱ्या कोणाचे घालायचे नाहीत. त्याच पद्धतीने बाहेर कपडे वाळत घालायचे नाहीत. आता गॅलरीला ठीक आहे, कुणी येऊ शकत नाही तिथं, पण मोकळं घर असेल, बाहेर कपडे अडकवलेत, आपण आज झोपलोय, असं करायचं नाही. कपडे आणि केस या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला जपायच्या आहेत. आणि ज्यांना ह्यातलं काही जमत नाही, ताई आम्हाला हे सगळं शक्य नाहीये, त्यांनी आपल्या महाराजांचा जप तर आहे, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री काळभैरवनाथायन महा, एवढे तरी नक्की 8 दिवसात करा. पण सांगितलेल्या गोष्टींपासून जर तुम्ही सावधान राहिलात तर तुम्हाला पुढचं संपूर्ण वर्ष खूप छान जाणार आहे. म्हणून तुम्हाला आज मला हा व्हिडिओ करून कळकळीची विनंती करावीशी वाटली की नक्की या गोष्टी करा. आता व्हिडिओ इथंच संपतोय, पुढे माहिती देते ते ऐका. ज्यांना व्यसनमुक्ती ब्रेसलेट पाहिजे आहे, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी ब्रेसलेट पाहिजे आहे, नातेसंबंधांसाठी ब्रेसलेट पाहिजे आहे, किंवा मनी मॅग्नेट, फिरोजा, पायराईड, कर्जमुक्ती, लखपती पिरॅमिड, हे जे काही पाहिजे आहे, लक्ष्मी कुंचन, यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. देवी देवतांच्या मूर्ती, त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन जवळ येत आहे,
तर अष्टधातूची सिद्ध स्वामी मूर्ती तुम्हाला हवी असेल, दत्त महाराजांची मूर्ती हवी असेल, माता लक्ष्मी किंवा लक्ष्मी नारायण, विश्वकर्मा देवता, ज्याच्यामुळे अगदी माझे स्वतःचे घर झाले म्हणून सांगते, उच्च कोटीची सेवा आहे, त्या कुठल्याही देवी देवतांची मूर्ती तुम्हाला हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. पारत शिवलिंग ज्यांना ज्यांना हवे आहेत, श्रावण यायच्या आत, म्हणजे अजून श्रावण खूप लांब आहे, पण आत्तापासून तयारी कराल तर तुमच्यापर्यंत वस्तू एकदम वेळेत पोहोचतात. आता जेवढ्या पारत शिवलिंगाच्या ऑर्डर होत्या शिवरात्रीच्या, त्या सगळ्या वेळेत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळं त्या लोकांनाही आनंद झाला, आपले ज्यांनी घेतल्यात ताईदादांना त्यांना पण आणि मला पण. म्हणून श्रावण महिन्याच्या आतमध्येच पारत शिवलिंग, स्फटिक शिवलिंग, त्याच पद्धतीने पितळी शिवलिंग, अष्टधातू शिवलिंग, हे तुम्हाला जे काही हवे असेल त्याच्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. श्री स्वामी समर्थ.